नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल, तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण व्हिडिओ तर पाहता, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं टाळत आहात. तर तसं न करता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम हवामान विभागाची माहिती असेल, शालेय शिक्षणाची काही माहिती असेल, केंद्र शासन, राज्य शासनाच्या ज्या काही जी-आरनुसार माहिती असेल, ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सदैव आम्ही प्रयत्न करत असतो. तर ती माहिती आपल्याला मिळण्यासाठी सर्वप्रथम आपण बेल आयकॉनची घंटी प्रेस करावी लागेल, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर आपण शेतकरी बांधवांसाठी गेले बरेच दिवस व्हिडिओ आपल्या हवामान विभागाअंतर्गत ज्या काही इन्फॉर्मेशन येतात, त्यानुसार आम्ही बनवत असतो आणि ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या शेतकरी बांधवांचा त्याला प्रतिसादही चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसानही होताना अडचण येत नाही. आपले शेतकरी बांधव आपण ज्या हवामान विभागाची माहिती सांगत असतो, तर त्या अनुषंगाने पुढील काढणे असेल, ज्या काही पिकाचे नुकसान होण्याचे कमी होत आहे आणि निसर्गाचं जे काही चक्र चालू आहे, काही भागात आपल्या शेतकरी बांधवाचं खूप नुकसान झालेलं आहे. तर काही ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी खूप नुकसान होताना आपण पाहत आहोत. तर चला मित्रांनो, आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि राज्यातील काही भागामध्ये कसा पाऊस राहणार आहे, ते आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर आपण बघू शकता, जो बंगालच्या उपमहासागरात जो क्षेत्र निर्माण झालेलं होतं, तर त्याचा परिणाम आपण पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस हे क्षेत्र कमी दाबाचे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होत होता. तर हे जे क्षेत्र आहे, ते चक्रीवादळाचं क्षेत्र हे पूर्णपणे तयार झालेलं असून भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या दोन्हीच्या मध्यभागावरती तयार झालेला असून अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि बंगालच्या उपमहासागरातील हे क्षेत्र याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होणार असून आपण बघू शकता, याचा परिणाम महाराष्ट्र लगीतील काही राज्यांमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळत आहे आपल्याला. तर आपण महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होणार आहे आणि काय त्याचा परिणाम होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर नांदेड, हैदराबाद, कोल्हापूर, मुंबई, नाशिक या भागामध्ये आपण बघू शकता, अकोला, जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर नांदेड लगततील जो काही सोलापूरचा भाग आहे, त्या भागामध्ये आपण बघू शकता, लातूर, सोलापूर, बिदर, कलबुर्गी, महाराष्ट्र लगततील काही हैदराबादचा भाग येईल. तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता, विजापूरचा, सांगली, अकलूज, अहमदनगर, औरंगाबाद या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता, वाशिम, शेगाव, चंद्रपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर जळगाव या भागामध्ये सुद्धा, मालेगाव, नाशिक या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता, काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर नाशिक, पालघर, मुंबई या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता, काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर पालघर, मुंबई, पुणे या भागामध्ये अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होईल अशा हिशोबाचा पाऊस पडणार आहे. आपण पाहायला मिळत असेल आपल्याला, पुणे भागालगततील गोरेगाव असेल, खोपोली असेल, चिपळूण असेल, सातारा लगततील हा जो पट्टा आहे, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता, गेले काही दिवस संततधारेनं पाऊस अतिमुसळधार चालू आहे. तर रत्नागिरी, कराड या भागामध्ये सुद्धा, राजपूर या भागामध्ये खूप प्रमाणात पावसानं जोर धरलेला असून पुढील काही दिवस अशीच पावसाला सुरुवात राहणार आहे आणि हे चक्रीवादळ जर महाराष्ट्राच्या दिशेने जर आले,
तर त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सहन करावा लागणार आहे. कारण निसर्गाचं चक्र हे कधी कुठल्या साईडला फिरू शकतं हे कोण सांगू शकत नाही. आणि त्याचा परिणाम आपण आज पाहत आहोत. तर हे जे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या मधील जे तयार झालेला आहे, तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कोणत्या भागात बसणार आहे हे आपण पाहिलं आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हे चक्रीवादळाचं स्वरूप कशा प्रकारे चेंज होत आहे हे पाहणार आहोत. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.